भारतामध्ये 8 कोटीपेक्षा जास्त बांधकाम कामगारांची संख्या आहे। बांधकाम कामगार हा संवेदनशील आहे, धोकादायक परिस्थितीमध्ये काम करतो। रोज शेकडो अपघात होत असतात, बांधकाम कामगारांना अपंगत्व येत असतं। मुख्यमंत्री उठसूट कुणालाही 10 लाख 15 लाख 1 करोड पर्यंत मदत करत असतात, परंतु एखाद्या ठिकाणी अपघात झाला तर बांधकाम कामगारांना मात्र मृत्यू झालेल्या वारसांना हे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासन एक नया पैशाची मदत करत नाही। ही आपत्कालीन परिस्थिती आहे आणि कामगारांच्याकडे बघायचा हा जो दृष्टिकोन आहे तो याच्यावरून आपल्याला लक्षात येतो। खरं म्हणजे बांधकाम कामगारांनी एक बाब लक्षात घेतली पाहिजे, सभोवताली काय चाललंय बघितलं पाहिजे। आज लडाखमध्ये सोनम वांगचुक यांचं 14व्या वर्षी उपोषण चालू आहे। 14व्या दिवशी त्यांच्याबरोबर आणखीन 50-60 लोक बेमुदत उपोषणास बसलेले आहेत। 14 दिवस उपोषण करणं ही साधी गोष्ट नाही। ही जी एक आत्मबळ आहे, त्यांचं ताकद आहे, ती अत्यंत महत्वाची। सोनम वांगचुक हे एक शास्त्रज्ञ आहेत, शिक्षक आहेत। आमिर खानने त्यांच्यावर एक चित्रपट काढलेला होता आणि यांनी केलेल्या मागण्या हे सरकार ऐकायला तयार नाही। लडाख सारख्या एका अत्यंत दुर्बल भागामध्ये, निसर्ग सौंदर्याने नटलेल्या भागामध्ये त्या जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमध्ये या सरकारला वेळ नाही। पंतप्रधानांच्या सभेमध्ये एका नागरिकाने देशभक्तांनी घोषणा दिल्या की लडाखचे प्रश्न सोडवा, तर त्याला अटक केली। तर हे सध्या सुरू आहे। न्यायाच्या मागण्या जे करतात त्यांना द्यायचं नाही आणि दुसऱ्या बाजूला सगळे भ्रष्ट जेवढे असतील त्यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना पावन करायचं काम चालू आहे। त्यांची सगळी ईडी आणि इतर चौकशी आहे ती ताबडतोब बंद केली जाते। याचं कारण एक आहे, आपण विचार करायला हवा। आम्ही ज्या आंदोलनांच्या पासून प्रेरणा घेतलेल्या आहेत त्या कार्ल मार्क्सच्या शिकवणीमधून घेतलेल्या आहेत। या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक धुरंधर कामगार नेते झालेले आहेत। त्यांनी 18 वर्षे 20 वर्षे जेलमध्ये काढलेली आहेत। मग त्याच्यामध्ये कॉम्रेड बीटी रणदिवे आहेत, कॉम्रेड डांगे आहेत। आम्हाला स्वतःला जे एक शिक्षण देणारे शिक्षक होते, जसं आज एआय आपल्याला माहिती देतो तसा आम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाबद्दल कॉम्रेड प्रभाकर संजीगिरी हे उत्तर द्यायचे। तर ह्या चळवळीमधील शिक्षण घेत असताना सुद्धा आम्ही हा विचार करत होतो की आमच्या आधीचा काळ हा महात्मा गांधींचा आहे। महात्मा गांधींनी इंग्रज सत्तेच्या विरोधी जो संघर्ष केलेला आहे, इंग्रजांनी सशस्त्र लढे करणारे आहेत, त्यांच्यावर निगरून अत्याचार करून त्यांचे बळी घेऊन त्यांची हत्या करून ती आंदोलनं मोडली। हे महात्मा गांधींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अहिंसक मार्गाने या देशातल्या लोकांना एकत्र करायला सुरुवात केली। महात्मा गांधींचा प्रयोग हा जगामध्ये आज मानला जातो। त्यांचं कौतुक केलं जातं की महात्मा गांधींचा आदर्श मानणारे जगामध्ये अनेक जागतिक नेते आहेत। महात्मा गांधींनी जे धाडस जनतेमध्ये दिलेलं आहे, स्त्रियांना त्यांनी आपल्या आंदोलनामध्ये उभा केलेला आहे, त्यांच्या सगळ्या या योगदानामधून या देशाला स्वातंत्र्य मिळालं। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा त्यांनी सुरक्षा व्यवस्था नाकारली होती। अनेक अत्यंत कारस्थानी नथुराम गोडसे या कर्दन काळाने महात्मा गांधींचा खून केला, हत्या केली आणि त्या हत्येला हत्या न मानणारे, वध म्हणणारे, नथुराम गोडसेला आदर्श मानणारे त्यांचं सरकार आहे आज भारतामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे। काय त्यांच्याकडनं अपेक्षा करायची की आंदोलनामधल्या लोकांना ते मदत करतील? करत नाहीतच। त्याचा सगळा अनुभव सगळ्या कामगारांना येतोय। 1887 सालापासून 8 तासाच्या पाळीसाठी ज्यांनी प्रयत्न केले, रक्त सांडलं, कामगार फासावर गेले, ती 8 तासाची पाळी कायदा केल्यानंतर सुद्धा या महाराष्ट्र सरकारने 12 तास करून टाकलेली आहे। आणि बांधकाम कामगारांच्यासाठी तर काही वेगळं काहीच नाही।
त्यांनी या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा मुर्दा आता पाडत आणलेला आहे. आजपर्यंत या मंडळाकडे 26,000 कोटी रुपये जमले होते. आता त्यांचं जे शेवटचं जमा खर्च आहे 24-25 ते ऑडिटेड नाही. 23-24चा हिशोब त्यांनी वेबसाईटवर टाकलेला आहे. त्याच्यामध्ये कामगारांच्या मृत्यू पावलेल्या वारसांना मदत देणे, शिष्यवृत्ती देणे, डिलिव्हरीची रक्कम देणे याच्यासाठी 615 कोटी रुपये फक्त खर्च केलेले आहेत आणि व्यवस्थापन करण्यासाठी मात्र 350 कोटी खर्च केलेत. जे मध्यान्ह भोजन वाटलेले नाही त्याच्यासाठी 2025 कोटी रुपये दिलेले आहेत. 1000 कोटीपेक्षा जास्त संचाना देऊन टाकलेले आहेत. नुकतंच भांडी द्यायचा उद्योग चालू होता त्याच्यावर त्यांनी 265 कोटी रुपये खर्च केलेत. हे जे औषध उपचारांच्या नावावर रक्त काढून घ्यायचं आणि सगळ्यांची रिपोर्ट एकच, त्यांना त्यांनी 500 कोटी दिलेले आहेत. तर अशी त्यांची लूट चालू आहे की 500 कोटी मधले नाही 5000 कोटी मधले फक्त 60 कोटी रुपयाचे लाभ कामगारांना दिलेत. हे सगळे पैसे कामगारांचे आहेत. हे खर्च करताना सगळी लोकशाही त्यांनी गुंडाळून ठेवलेली आहे. या मंडळावर कायदा आहे की बांधकाम कामगार संघटनेच्या प्रतिनिधींना घेतलं पाहिजे, मालक प्रतिनिधींना घेतलं पाहिजे. परंतु 4 वर्षे झाली यांना लाज वाटत नाही की त्यांनी हे प्रतिनिधी नेमलेले नाहीत आणि हुकुमशाही पद्धतीने या मंडळाचा कारभार ते म्हणतील ते ठराव, ते म्हणतील ती दिशा सगळं वाटोळं करून टाकलेलं आहे. स्वतः घेतलेल्या निर्णयाची सुद्धा ते अंमलबजावणी करत नाहीत. स्वतः घेतलेले निर्णय सुद्धा धाब्यावर बसवतात. आता तर त्यांनी या स्त्रियांच्या बाळंतपणाची जी आर्थिक मदत आहे ती बंद केलेली आहे. 2 लाख रुपये पूर्वी मृत्यूच्या कामगारांच्यासाठी मिळायचे ते बंद केलेले आहेत. त्याचबरोबर गंभीर आजारासाठी 1 लाख रुपये दिले जाते ते बंद केलेलं आहे. हे सगळं सोडा, सगळ्याच योजनांची अंमलबजावणी थांबलेली आहे. फक्त भांडी द्यायचं काम चालू आहे. भाड्यांचं भांडी का द्यायचं चालू आहे तर या भांड्यामधलं जे कमिशन आहे, जी टक्केवारी आहे ते सर्वांना मिळते म्हणून फक्त भांडी चालू ठेवायची आणि बाकीच्या सगळ्या योजनेचं लॉक झालेलं आहे. म्हणजे एवढे निर्लज्ज आहेत की अगदी अभिमानाने त्यांनी सांगितलं की आम्ही 1 रुपये सुद्धा तुमच्याकडनं घेणार नाही. आणि ज्यांच्याकडनं 1 रुपया घ्यायचं नाही, ज्यांचे अर्ज मंजूर आहेत त्या अर्जाला अंतिम मंजुरी देण्याचा जो आदेश आहे, जो नंबर मिळतो MH, तोच बंद आहे. तो यांना चालूच होत नाही. मग तुम्हाला चालू होत नाही तर कशाला झक मारायला तुम्ही 1 रुपये बंद केला का? आणि या प्रत्येक योजनेबद्दलची अवस्था ही सगळी सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. दुर्दैवाने या सगळ्या प्रकाराबद्दल हे बांधकाम कामगार काही करू शकत नाहीत हे सरकारला माहीत असल्यामुळे दररोज त्यांचा नंगानाच सुरू आहे. कुठं सांगायचं? प्रचार माध्यमावर त्यांनी गेल्या वर्षी 105 कोटी रुपये खर्च केले आणि कामगारांना फक्त 60 कोटी दिलेत. म्हणजे तुम्ही प्रसाद माध्यमावर 100 कोटीपेक्षा जास्त खर्च करणार आणि कामगारांना मात्र 60च कोटी देणार, हे चालू आहे. आणि दहशत तयार करायची, हे दक्षता पथक आणलं त्याने, वाजत गाजत आणलं. काय झालं हो? जाहीर करा ना नावं. या महाराष्ट्रामध्ये 60 लाख बांधकाम कामगारांच्या पैकी किती बोगस निघाले जाहीर करा. जाहीर करत नाहीत. आम्ही त्याच्याबद्दल आक्षेप घेतला, उत्तर देत नाहीत. आमचं म्हणणं असं आहे की बोगस नोंदणी केली कोण? लोकसभेच्या निवडणुकीला, विधानसभेच्या निवडणुकीला या सत्ताधाऱ्यांचे आमदार गावागावात फिरून अधिकाऱ्यांच्यावर दबाव आणून त्यांनी सगळी बोगस नोंदणी केलेली आहे. अरे मग ज्या अधिकाऱ्यांनी ही नोंदणी केली त्यांनी सांगितलं की तुमचं बरोबर आहे, 90 दिवसाचं प्रमाणपत्र बरोबर आहे, तुमचं हाजरी कार्ड बरोबर आहे, आधार कार्ड बरोबर आहे. मग तुम्ही त्यांना तपासणी करून, पूर्वी ते नव्हतं, त्यात सुद्धा त्यांनी हायकोर्टच्या निकालाचा अपमान केलेला आहे. पूर्वी अर्ज केला की त्याला मिळून जायचं नंबर, कार्ड देत नाहीत. त्यांना अजिबात लाज वाटत नाही. जेवढी नोंदणी आहे त्या नोंदणीच्या कार्डाचे पैसे यांनी त्या कंत्राटदारांना देऊन टाकलेले आहेत आणि हे कंत्राटदार कामगारांना कार्डच देत नाही. कार्ड देण्याची व्यवस्था नाही.
एखादं कॉलेज म्हणते कामगाराला की तुझ्या पोराचं तू कार्ड जे आहे ना ते आणून दाखव तुझं. याला काय उत्तर नाही त्यांच्याकडे. तर हे असं असल्यामुळे की आपण बघतोय की हा सगळा जो कारभार आहे हा अत्यंत धिक्कारात्मक आहे. मला सांगा, हे जे पैसे कुणाचे आहेत ते सरकारचे नाहीत. सरकारचा पैसा कुठलाच नसतो, तो करामधून गोळा होतो. पण हा उपकार आहे स्वतंत्र. बांधकाम कामगारांच्या फक्त कल्याणासाठीच ही रक्कम वापरावी असा कायदा आहे. आणि ही रक्कम हे खाजगी 4 कंत्राटदारांना देऊन संपवत चालली आहे. 4 कंत्राटदारांचा विचार केला तर त्यांनी गेल्या 4 वर्षामध्ये 13,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम त्या चौघांनाच देऊन टाकलेली. आणि या सगळ्या संदर्भामध्ये अनेक वेळा सांगून सुद्धा हे बांधकाम कामगार समजून घ्यायला तयार नाहीत. त्यांना वाटते की मी अर्ज केलाय, मला पैसे मिळायला पाहिजेत, का मिळत नाहीत. एखाद्या संघटनेने जर त्याचा प्रयत्न केला असेल तर ते संघटनेवर जाऊन वाद घालतात, पण सरकारला शिवाय देत नाही. सरकारने सगळं थांबवलेलं आहे. आता त्यांच्या सगळ्या ऑनलाईन पद्धतीचा बोऱ्यावाज दिलाय. वर्षाला 600 कोटी रुपये देतात ते ऑनलाईन कामासाठी. वर्षाला 600 कोटी, महिन्याला 50 कोटी देतात. तरी सुद्धा त्यांचे लाखो अर्ज आज पेंडिंग आहे, त्यांच्याकडनं कामच होत नाही. हे सगळं सुरू आहे, अत्यंत त्रासदायक सुरू आहे. आणि हे सगळं बदलण्यासाठी आज आंदोलन केल्याशिवाय काही पर्याय नाही. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, हे आंदोलन करणाऱ्यांचे विरोधक आहे. त्यांना आंदोलन करणाऱ्यांची हत्या करणारे जे आहेत ते त्यांचे आदर्श आहेत. त्यांना आंदोलनाबद्दल घृणा आहे. पण म्हणून आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. आपण बघितलेलं आहे 8 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या वतीनं मुंबईला जो दणका दिला, त्याच्यामध्ये 5-6 दिवस हे सरकार आहे का नाही अशी अवस्था तयार झाली होती. त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही असं नाही, पण त्याचा आणि सगळं मान्य अमान्य, काय बरोबर काय चूक हे सुरू आहे. आम्ही तर असं म्हणतोय की फक्त राखीव जागेतून जनतेचे प्रश्न सुटणार नाही. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण हे प्रश्न पूर्णपणे सोडवायला पाहिजेत. बेकारी ठेवू नका. बेकारच नसतील तर राखीव जागा नोकरीसाठी मागायचा प्रश्न येत नाही. पण हे यांच्या हातनं होणार नाही. आणि बांधकाम कामगार हे सगळं बघत बसलंय. फार फार तर त्यातले काही जण व्हॉट्सअपवर कॉमेंट्स करायचं आणि सोडून द्यायचं. मुंबईला यायची कुणाची तयारी नाही. 60 लाख बांधकाम कामगार आहेत. 60 कामगार जमले फक्त, म्हणजे लाखातला एक. मराठ्यांची घोषणा आहे की 1 मराठा लाख मराठा. बांधकाम कामगार 1 लाख, लाखासाठी 1 कामगार, असं मिळून 60 जणांनी आम्ही केलं. आमची जिद्द आहे करायची. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तुम्ही बघा त्या सोनम वांगचुककडे, स्वतः शास्त्रज्ञ आहे. लडाख मधल्या एका राजघराण्यातला ते महत्वाचे आहेत. त्यांना सुद्धा या सरकारच्या विरोधी आंदोलन करावं लागतं. 14 दिवस उपोषण सुरू आहे. आणि बांधकाम कामगाराला मात्र सगळं फुकट मिळालं पाहिजे. आंदोलन न करता मिळालं पाहिजे. आंदोलनाला मदत करायची तयारी नाही, देणगी देण्याची तयारी नाही, प्रत्यक्ष यायची तयारी नाही. समजा जर आपण 60 लाख कामगारांच्या पैकी जर 6,000 कामगार जरी मुंबईला आले असते तर सरकारला चर्चा करावी लागली असते. त्यांनी नाही केली. अत्यंत उद्धटपणे या महाराष्ट्राच्या कामगार मंत्र्यांनी बांधकाम कामगारांच्या मागण्या धिक्कारलेल्या आहेत. बोनस देणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग जमलेला निधी कुणाचा आहे? काय यांच्या घरात येतो का? आमदारांची कमिटी नेमलेली आहे. कुठं आहे? भारतातील राज्यघटनेला काळिंबा फासणारा हे कृत्य आहे महाराष्ट्र सरकारचं. काय संबंध आहे आमदारांचा? त्याच्या आधीच तुम्ही दिलेल्या अधिकाऱ्यांना अधिकार की कुणाचे अर्ज मंजूर करायचे, कसे करायचे.
हे आमदारांना खुश करण्यासाठी आणखीन एकदा आणि आमदार म्हणेल त्या पद्धतीचे अर्ज मंजूर होतील, आमदार ज्याचं प्रश्न सोडवायचे नाही त्याचा अर्ज नामंजूर म्हणून सांगून मोकळा होईल. तर हे जे सगळं सुरू आहे बेकायदेशीर आहे. म्हणून आम्ही एका बाजूने आता हायकोर्टमध्ये सुद्धा केसेस घालण्याची तयारी केलेली आहे. हायकोर्टमध्ये केसला सुद्धा खर्च येतो. तुम्हाला काय सांगायला पाहिजे काय खर्च येतो? गल्लीतल्या पोरांना विचारा किती खर्च येतो. केस जिंकावी लागते. या महाराष्ट्र सरकारविरुद्ध 2 केसेस आम्ही आतापर्यंत जिंकलेल्या आहेत. कुठल्याही कामगार संघटनेने एकही केस जिंकलेली नाही. आम्ही पहिल्यांदा 2021 मध्ये केस जिंकलेली आहे. कामगार संघटनांच्यावर चर्चा केलीच पाहिजे असं कोर्टाने सांगितलेलं आहे. पण हे कारस्थानी सचिव मीटिंग बोलवत नाही, का हायकोर्टची ऑर्डर पाळत नाही. हायकोर्टने 2021 मध्ये महाराष्ट्र सरकारला सांगितलंय कामगारांना जे सानुग्रह अनुदान द्यायचं किंवा बोनस द्यायचं त्याचा 6 महिन्यामध्ये निर्णय करा. 4 वर्ष झालं निर्णय केलेला नाही. उत्तर मंत्री विचित्र पद्धतीचा देतात. तुम्ही हायकोर्टनं जे सांगितलंय त्याचा निर्णय करा ना, ते सोडून तिसरं कशाला सांगताय? दुसरी जी आम्ही केस जिंकलेली आहे ती नोव्हेंबर 2024 मध्ये जिंकलेली आहे. नोव्हेंबर पूर्वी आचारसंहिता येण्यापूर्वी जी ऑनलाईन सर्व कार्यपद्धती होती ती तशी सुरू ठेवा, चालू करा 24 तासाच्या आत, असं या सरकारला हायकोर्टनी ऑर्डर केलेली आहे. एवढीच ऑर्डर नाही, अरे भारतातल्या सगळ्या कामगार संघटनेने या आदेशाचं कौतुक केलेलं आहे, स्वागत केलेलं आहे. हायकोर्टने असं सुद्धा पाचन मारून ठेवलेलं आहे की यापुढे येणाऱ्या कुठल्याही आचारसंहितेमध्ये बांधकाम कामगारांचं काम आचारसंहितेच्या नावाखाली थांबवायचं नाही. हा निर्णय आज महाराष्ट्र शासनावर बंधनकारक आहे. ते हा निर्णय मान्य नाही म्हणून काही सुप्रीम कोर्टात गेलेले नाही, त्यामुळे आता त्यांच्यावर बंधनकारक आहे. एवढा मोठा निर्णय आम्ही घेतलेला आहे. मागे त्यांनी 6 महिने काम सगळं बंद ठेवलं होतं आचारसंहितेच्या नावाखाली. आणि हे लक्षात घ्या की या देशामध्ये जे बदल झालेले आहेत ते जनतेने आंदोलन करून बदल झालेले आहेत. हे सगळे कामगार कायदे जे आहेत ते सगळे कायदे कामगारांनी संघर्ष केलेला आहे, रक्त सांडलेलं आहे, लाटा झेललेल्या आहेत. यातले निम्म्यापेक्षा जास्त कायदे तर मुंबईच्या गिरणी कामगारांनी आणि मुंबईच्या कामगारांनी लढे करून आंदोलन करून मिळवलेले आहेत. 8 तासाचं काम असेल, किमान वेतन असेल, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट असेल, हे सगळं जे आहे हे मुंबईच्या गिरणी कामगारांनी मिळवलेलं आहे. आणि याच महाराष्ट्रामध्ये हे निर्लज्ज सरकार 8 तासाचं काम करून राजरोसपणे कामगारांचं शोषण करण्यासाठी 12 तासाची ड्युटी केलेली आहे. कशासाठी? तर हे 4 तासाचं ओव्हरटाईम मालकांनी बुडवावं, त्यांना मदत करण्यासाठी हे केलेलं आहे. तर एवढे सगळे बदल घडतायत आणि तुम्ही मात्र विचार करायला तयार नाही. तर तुम्ही विचार करायला पाहिजे. बांधकाम कामगारांनी खऱ्या अर्थाने सजग झालं पाहिजे. व्हॉट्सअपवर फालतू प्रश्न विचारायचे बंद करा. निधी द्या. तुमच्या जेवढ्या निधी तुमच्याकडनं दिला जातो त्याच्यापेक्षा जास्त सध्या खर्च आम्ही करतोय. त्याचबरोबर आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटना बांधल्या गेल्या पाहिजेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमिटी तयार झाली पाहिजे. आम्ही काय केलेलं आहे की आमची जी रजिस्टर संघटना आहे निवारा बांधकाम कामगार संघटना ही राज्यव्यापी आहे. राज्य त्याचं कार्यक्षेत्र आहे. आम्ही सांगतोय सगळे, मग एजंट असतील कोण असतील, एजंटांची हेटाळणी करणारे हे बडे एजंट सरकारमध्ये बसलेले. अरे छोटे गावात पोट भरण्यासाठी जो काम करतो त्याच्या जखमीवर कशाला मीठ चोळताय? असू द्या एजंट. आम्ही म्हणतोय घ्या आमच्या युनियनचं ताम्रपट आणि लावा तुमच्या छताडावर आणि घ्या आमच्याकडनं पत्र. हे करा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमिट्या तयार करा. जिल्ह्यामध्ये कलेक्टर कचेरी समोर आंदोलन करा, उपोषण करा. त्याशिवाय हे जागं होणार नाही. कामगारांच्या निष्काळजीपणामुळे आज आपल्याला हे प्रश्न सगळे सुटत नाहीत. एवढं लक्षात घ्या आणि तयारी करा. एवढं समजून घेऊन आपण तयारी करा, तयारी लागा. मी असं आपल्याला आवाहन करीत आहे. मी शंकर पुजारी, असंघटित उद्योगातील कामगारांसाठी YouTube चॅनल चालवतात. आतापर्यंत 12.5 लाख लोकांनी हे YouTube बघितलेलं आहे. 12.5 हजार सबस्क्रायबर आहेत. आपण सुद्धा सबस्क्रायबर व्हा,
लाईक करा, याचा प्रचार करा. काही शंका असेल जरूर विचारा. माझा मोबाईल क्रमांक आहे 9960499366. धन्यवाद.